जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे। प्रचाराचा आता वेग देखील वाढलाय। आपण आता विनेरे विभागामध्ये आहोत। शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार जिल्हा परिषदेसाठी जे उभे राहिलेले आहेत त्यांचा राजकीय जर प्रवास पाहिला तर 35 वर्ष राजकीय शिवसेनामध्ये ते काम करतायत आणि 2 वेळा ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते। आता त्यांचा तिसरा टर्म आहे। पुन्हा एकदा त्यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये ते उतरलेले आहेत आणि मानेताई सुद्धा पंचायत समितीच्या माध्यमातून त्या विनेरे विभागातून लढतायत। तर त्यांचे विरोधक म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार सोमनाथ ओझरडे असे रंगत होताना आपल्याला पाहायला मिळते। आता आपण कोण मालुसरे हे आपण गावामध्ये आलेलो आहोत। काही ग्रामस्थ आपल्या सोबत आहेत। आपण थोडक्यात त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। त्याला काय सांगाल, आता सध्या लढत जी आहे ही शिवसेना शिंदे गटात आहे आणि दुसरीकडे विरोधक म्हणून सोमनाथ ओझरडे लढतायत। कसं पारडं असेल? पारडं भरत शेठ, माननीय आमदार भरत शेठ यांचे उमेदवार, शिवसेनेचे उमेदवार निलेश ताटरे साहेब आणि मानेताई ह्या आमच्या उमेदवार आहेत। त्यांना आम्ही आमच्या कोण मालुसरे गावातून 100% आम्ही आमचा मतदान करणार आहोत आणि त्यांना आम्ही भारी घोष मताने विजय करणार आहोत। यापूर्वी शिवसेनेच्या माध्यमातून आमच्या गावातली भरपूर कामं झालेली आहेत। जसं रोडचं म्हणा, पाणीचं म्हणा किंवा जे देवस्थान आहेत त्यांच्या निधीसाठी म्हणा, आम्हाला माननीय माजी सरपंच विजयजी पवार यांनी भारी सपोर्ट केलेला आहे। त्यांच्या माध्यमातून आम्ही हे सर्व जे कामं केलेली आहेत त्या हिशोबाने आमचा संपूर्ण कोण मालुसरे गाव हा निलेश ताटे साहेब आणि मानेताई साहेब यांच्या मागे उभा आहे आणि 100% आमचं मतदान ह्याच पक्षाला होणार आहे। मंत्री भरत गोगावले हे 4 वेळा आमदार होते, आता मंत्री आहेत। मात्र त्यांच्या विकासाचा जर आपण माध्यम पाहिलं तर विनेरे विभाग असेल किंवा पूर्ण रायगड असेल, विकासाचा जो त्यांचा पाया आहे तो अक्षरशः त्यांनी रवलेला आहे। या विनेरे विभागामध्ये कशा पद्धतीचा विकास होता? कारण विरोधक म्हणतात की विकासच झाला नाही। हे संपूर्ण 100% खोटी गोष्ट आहे। ह्या विभागामध्ये पोलादपूर, महाड तालुका आणि माणगाव या भागामध्ये तुम्ही कुठेही जाऊन तुम्ही कुठेही विचारू शकता। मग त्या गावातले किंवा त्या वाडीतले स्मशान असो, स्ट्रीट लाईट असो किंवा रस्ते असो किंवा पाण्याचा प्रश्न असो, हे जे मूलभूत गरजा ज्या आहेत त्या भरत शेठच्या माध्यमातूनच पूर्ण झालेल्या आहेत। गेले 40 वर्ष या भागामध्ये कोणीही लक्ष दिलं नव्हतं, पण माननीय आमदार जेव्हा निवडून आले भरत शेठ गोगावले यांनी या भागामध्ये एवढी सुधारणा केलेली आहे की गावागावामध्ये त्यांचं नाव काढलं जातं आणि त्यांची लोकप्रियतेच्या समोर हे विरोधी पक्ष काही बोलू देत, त्यांचं काही चालणार नाही आणि आमचं हे मतदान भरघोस मतदान आहे, हे शिवसेनेलाच होणार आहे। काही नागरिक आपल्या सोबत आहेत, काय सांगाल? सोमनाथ ओझरडे हे विरोधी पक्ष आहेत, काम काय उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून लढतायत। मात्र इतिहास पाहिला तर निलेश ताटरे हे शिवसेनेचे काम करतायत, ते 35 वर्ष राजकीय क्षेत्रात आहेत आणि आता 2 वेळा ते सदस्य देखील जिल्हा परिषदेचे होते। पुन्हा एकदा त्यांना या ठिकाणी चान्स दिलेला आहे। कसं पाहतायत निवडून देण्याच्या संदर्भात? सर्वांना जय महाराष्ट्र। माझे नाव विजय रामचंद्र पवार, माजी सरपंच, रेवतेल ग्रामपंचायत, कोणमालसरे गाव। बघा, जर विकास काम बोलायला गेलं तर शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून 20 ते 25 वर्ष हा विकास काम गटाच्या शिंदे गटाच्या माध्यमातून भरत शेठच्या माध्यमातून काम होतात आणि आता निवडणुकीचे वारे वाहत चालले आहेत। विरोधक म्हणतात 40 वर्ष विकास नाही। अरे 40 वर्ष विकास नाही असं त्यांनी दाखवावं। जर 40 वर्ष विकास नाही तर विकास केला कोणी? ज्या रस्त्याने येत आहे तो रस्ता कोणी दिला आहे? आमदार साहेबांच्या माध्यमातून झालाय। ज्या मंडपामध्ये मिटिंग घेत आहे तो मंडप कोणाच्या माध्यमातून झालाय? आमदार साहेबांच्या झालाय। जे पाणी पिते ते पाणी कोणाच्या माध्यमातून आलंय? लाईटचे पोल कोणाच्या माध्यमातून बसले गेलेत? आमदार गोगावले साहेबांच्या माध्यमातून बसलेले आहेत आणि जेणेकरून जे अंतर्गत रस्ते आले आहेत ते कोणाच्या माध्यमातून आलेत? मंत्री महोदय गोगावले साहेबांच्या माध्यमातून आहे, ताटे साहेबांच्या माध्यमातून आहे। आणि जर विरोधक असे बोलत असतील तर विरोधकांना मी चॅलेंज करतो, तुम्ही ग्रामपंचायत सोडा, पण आपल्या ज्या गावामध्ये काय दिवे लावलेले आहेत, काय विकास केले हे पहिलं सांगा। जर तुम्ही एक जर काम दाखवलात विरोधकांनी केलेला तर विजयाभाऊ राजकारण सोडेल। पण कसं माहिती आहे, आम्ही टिप्पणी कोणावर करत नाही, हे आमच्या नेत्याचं सांगणं आहे। नेत्याची आम्हाला शिकवणूक आहे, जर कोणी अंगावर आला त्याला शिंगा घेतल्याशिवाय सोडणार नाही, असे आमचे नेते शिकवण नेत्याची शिकवण आम्ही मानतो। काही दिवसापूर्वी या ठिकाणी पक्षप्रवेश देखील झालेला आहे। हा पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणात दाखवण्यात आला। म्हणजे निलेश ताटरे शिवसेना शिंदे गटाचे आता जिल्हा परिषद उमेदवार आहेत, म्हणजे त्यांचा या ठिकाणी वर्चस्व नाही असं दिसतंय का? काही दिवसापूर्वी 7 डिसेंबर ह्या दिवशी जो पक्षप्रवेश केला, हा चोरटी पक्षप्रवेश झालेला आहे।
फसवणूक ही पक्षप्रवेश झालेला आहे. पण काही घरं गेली 10-12 गेली त्यातली 6-7 घरं रिटर्न आलेले आहेत. त्यांना समजलं हे केलं हे चुकीचं केलेलं आहे. मग त्यांनी ते रिटर्न परत आपल्या पक्षामध्ये आलेत. सोमनाथ ओझरडे हे आता नवीन उमेदवार आहेत. 2 वेळा जिल्हा परिषद मध्ये निलेश ठाकरे निवडून आले होते. त्यांचं जर पारडं पाहिलं आणि यांचं पारडं पाहिलं तर कसं वाटतं या ठिकाणी? नाही निवडणुका आता तर आलेल्या समोर जनताही आहे आणि सर्वसामान्य जनता ही जनतेला काय पाहिजे तर विकास काम पाहिजे. विकास हा धनुष्यबाण आहे. हा पुरा जनता धनुष्यबाणाला प्रत्येकाला निवडून देऊन प्रत्येक आमचे जे उमेदवार भरघोस मताने निवडून येणार आहेत. कोर्ट मालुसरे या गावात आल्यानंतर आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे की शिवसेना शिंदे गटाचे जे उमेदवार आहेत, जिल्हा परिषदेचे उमेदवार निलेश ताटरे यांचा जो प्रवास आहे हा योग्यरित्या प्रवास आहे. नागरिकांकडून त्यांची प्रतिक्रिया देखील योग्य प्रकारे येत आहेत. त्यामुळं या ठिकाणी जर आपण पाहिलं विनिर विभागातून जिल्हा परिषद निवडणुका त्या जिंकलेल्या आहेत आणि पुन्हा एकदा तिसऱ्यांदा ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे मंत्री भरत गोगावले यांच्या विकास कामाच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर विनिर विभागातून मानेताई आणि निलेश ताटरे हे निवडून येणार असं या ठिकाणी नागरिकांचं म्हणणं आहे. नितेश लोखंडे, महाड, रायगड.